पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेची ठरलेली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या उरुण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागलाय। या निवडणुकीत जयंत पाटलांनी आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून दाखवलंय। भाजपसह महायुतीतील मित्रपक्षांना धूळ चारली आहे। जयंत पाटील यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मालगुंडे तब्बल 7,500 मतांनी विजयी झालेत, तर नगरसेवकांच्या 30 पैकी 23 जागा मिळवत जयंत पाटलांनी आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा ताब्यात ठेवलाय। जयंत पाटलांच्या विरोधात एकवटलेल्या भारतीय जनता पक्षासह शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीला केवळ 8 जागा जिंकता आल्यात। इस्लामपूर म्हणजेच ईश्वरपूर नगर परिषदेच्या मागील निवडणुकीत जयंत पाटलांचा दबदबा असलेली पालिकेची सत्ता विकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतली होती। मात्र यंदाच्या निवडणुकीत उरुण ईश्वरपूरच्या मतदारांनी या आघाडीला नाकारत जयंत पाटलांना साथ दिली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाची निवडणूक विरोधकांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती। महायुतीच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली होती, तर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे 2 दिवस ईश्वरपूरमध्ये तळ ठोकून होते। राज्यमंत्री योगेश कदम, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रचारात उडी घेतली होती, मात्र तरीही महायुतीच्या पारड्यात मोठं अपयश आलेलं दिसतंय। तर दुसरीकडे गेलेली सत्ता परत मिळवत जयंत पाटलांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचार सभा घेऊनही आणि चंद्रकांत दादा पाटलांनी तळ ठोकूनही एकटे जयंत पाटील या 2 दिग्गजांना पुरून उरलेत। आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर शेअर करा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।